तर मी कसं जगतो मागा माहिती हा कलेवर, आणि की मी हसत खेळत जगतोय, अजिबात टेन्शन घेत नाही. कोण माका काय बोला, आता माका कोण बोलला तर माझा त्याच्या खाणका पडणार नाही, हे माका चांगला माहिती आहे. त्याच्यामुळे कोण कोण आपल्याला बोललं ना तर रागवायचं नाही, कारण का तो भोग असं आपलं नष्ट होतं, आणि जो वाईट बोलतो त्याचे भोग चालू होतो. अशी गत आहे, ही फॅक्ट आहे जीवनाची. पण आम्ही काय करतो, रागवतो त्याला शिवी दिला की आम्ही शिवी दिला, दोघांची पुण्य गेली संपली त्याला. ही सगळी जीवनाची गोम आहे ना, शिकली ना तर आनंद आहे घराघरात. आणि ह्या हास्य आहे ना, ह्या हास्य कमी झाला आणि ह्या हास्य मला परत वाढवायचं. आणि म्हणून मी हे प्रयत्न माझे चालू आहे. कारण घरात बघितलं ना संतांचं घर, घरात गेलं सगळं बघितलं मोबाईलवर, म्हणजे अशी झाली आहे गत. तर ह्या असं असून नाही, प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला सुसंवाद असलो पाहिजे. बा काय दुखतंय का खुपतंय का वेळच्या कळला पाहिजे ना. आता मी बघितलं 12-12 1 वाजेपर्यंत सगळे, म्हणजे माझ्या घरात सुद्धा तीच अवस्था आहे. पण मी तर हसून खेळून त्यात मग दमवते अक्षरशः. हा काय गरज आहे ना, नाहीलाच आहे, कारण असं झालेलं आहे सगळं. म्हणून सगळ्यांनी आपापल्या घरात म्हणा, समाजात म्हणा, हे आनंद टिकवा. आणि ह्याच भागा ना तळमळीने सांगायचं असं सगळ्या कोकणात. आणि म्हणून कोकणात या, कोकणात जीवन कसं आहे बघा, नॅचरल हवा आहे, निसर्गाकडे बघितलं टेन्शन मुक्त होता माणूस. म्हणून सगळ्यांना मोबाईल बाजूला ठेवा आणि इकडे सगळं ऐका. आणि म्हणून मी मोटर बिटर लावलेलं नाही, की जो आनंद घ्या तुम्ही. आणि प्रेम इतका लोक करतात ना की मी खरातून जगलंय.